साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। अखेर गिरणा नदी खळखळली, पावसाची जोरदार हजेरी, गिरणा नदीला पूर। शनिवारी 3 ऑगस्ट व रविवारी 4 ऑगस्ट पासून पाळेखुर्द परिसरात संततधार पाऊस असल्याने परिसरातील हिंगोहळ, लेंडी नाला, मशाड नाला, वाघ ओहळ, उंबर ओहळ आदी ओहळ पाणी वाहू लागल्याने बरोबरच गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। गेल्या 2 महिने जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने गिरणा नदी पात्रासह संपूर्ण नाले व ओहळ कोरडे झालेले दिसत होते। परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला वरुण राजाने प्रसन्नता दाखवल्याने ते पण संपूर्ण परिसर जलमय केल्याने बळीराजा सुखावला असून 2 महिन्यांचे अनुशेष ऑगस्ट महिन्यात भरून निघाल्याचं शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे। कारण सोमवारपासून श्रावण महिन्यास प्रारंभ होणार असून श्रावण महिन्यात पाऊस हा रिमझिम म्हणजेच श्रावण पाळे असतात, त्याचा कुठलाच फायदा हा शेत जमिनींना होत नाही। पुढे भाद्रपद सप्टेंबर महिना हा शेवटचा पावसाचा महिना असतो। त्या महिन्यात पडलेला पाऊस जमिनीत न मुरता वाहून जातो। त्यामुळे आता पडलेल्या पावसामुळे भूगर्भातील जलपातळीत समतोल राखला जाऊ रब्बी हंगामात विहिरींना पाणी उतरले जाणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानीचे वातावरण पाळेखुर्द परिसरात सध्या तरी पाहावयास मिळत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पाटील, पाळेखुर्द। ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।